जय शिवराय. एक गोष्ट आहे ना, हमेशा लक्षात ठेवा. सफलता, यश हे जे असतं ना, ते महत्त्वहीन कामापेक्षा महत्त्वाची कामं सगळ्यात आधी केल्यानं सफलता मिळत असते. म्हणजे आपण जनरली काय करत असतो माहिती आहे का? जी सोपी-सोपी कामं आहेत, किरकोळ कामं आहेत, ज्याचा काही जास्त परिणाम होणार नसतो. ते काम आपण पहिल्यांदा सुरुवात करून म्हणजे सुरुवातीला सगळे करून घेतो. त्यामुळे आपली तिथं वेळ, आपली एनर्जी, आपली मानसिक विचार करण्याची क्षमता तिथं वेस्ट होते आणि जे महत्त्वाचं काम असतं, जे मेन काम असतं ना, त्याकडे आपलं कळत-नकळत दुर्लक्ष होतं आणि आपण म्हणजे थोडंसं यशापासून असं दूर जातो. थोडक्यात यशापासून मुकले जातो. म्हणजे ज्यामुळे आपल्याला यश मिळणार असतं, ज्यामुळे आपल्याला आयुष्य बदलणार असतं, तेच काम आपण सगळ्यात शेवटी ठेवतो. बाकीच्या किरकोळ कामावरती आपला पूर्ण फोकस, एनर्जी वाया जाते आणि जे मेन काम करायचं असतं ना आणि जेव्हा मेन काम करायची वेळ येते ना, तेव्हा आपल्याकडे वेळ कमी राहिलेला असतो, एनर्जी कमी असते आणि उत्साह पण कमी असतो. मग आपण माघार घेतो आणि आपल्याला त्या कामामध्ये यश येण्याच्या ऐवजी अपयश फेस करावं लागतं. त्यामुळे ना, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा, सफलता कधी पण महत्त्वहीन कामापेक्षा महत्त्वाचं काम केल्याने मिळते. त्यामुळे सगळ्यात आधी काम करताना महत्त्वाचं काम सुरुवातीला करा आणि मग नंतर ज्या कामं आहेत ना, जे किरकोळ आहेत, त्या कामावर एनर्जी इन्व्हेस्ट करा किंवा ते कामं करून घ्या. पण सगळ्यात आधी जे महत्त्वाचं काम आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलणार असतं किंवा ज्याच्यामुळे आपण ध्येयाकडे जाणार असतो, ते काम आधी महत्त्वाचं असतं. तर महत्त्वाचं काम सगळ्यात आधी करून घ्या. टाईम मॅनेजमेंटमध्ये हे ना सगळं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण यामुळे ना वेळ सगळा वाया जातो किरकोळ कामावरती. त्यामुळे सगळा वेळ, सगळी एनर्जी, सगळा फोकस महत्त्वाच्या कामावर केल्याने यश लवकर मिळतं आणि सहजासहजी मिळतं. दुरावले जाऊ शकत नाहीत आपण आणि अपयश येण्यापासून थोडेसे आपण लांब राहतो.